राजा शिवाजी हा चित्रपट कसा आहे मी पाहिला सकाळी. आज फर्स्ट शो गेलो सकाळी 7 वाजता उठून हा चित्रपट पाहिला. रात्रीपासून मी एक्सायटेड होतो. सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहे. मला सुरुवातीला तुम्हाला आज तर शुभेच्छा द्यायच्या. आज महाराष्ट्र दिन आहे आणि आज कामगार दिन देखील. कामगार दिनाच्या महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी तुम्हाला खरं सांगतो, आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट जेवढेही आले त्या सगळ्या चित्रपटामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजले. पण छत्रपती शिवाजी महाराज यांचं नातं हे रयतेबरोबर काय होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं त्यांच्या वडिलांबरोबर, आईबरोबर, त्यांचा भाऊ संभाजीराजे शहाजीराजे भोसले यांच्याबरोबर त्यांचं नातं कसं होतं, त्यांच्या बायकोसोबत साईबाई यांच्यासोबत नातं कसं होतं, हे या चित्रपटामधून दाखवलं. या चित्रपटामध्ये प्लस पॉईंट आहे, मायनस पॉईंट आहे, सगळ्या गोष्टी. पण मी मायनस पॉईंट बद्दल बोलणार नाही, कारण जेव्हा महाराजांवर कोणती चित्रपट बनवतो ना तेव्हा आपण मायनस ह्या कुठल्याच गोष्टी लक्षात घ्यायच्या नसतात. ते आपण प्लस मध्येच त्याला बघायचं असतं. पण मी प्लस पॉईंट तुम्हाला या चित्रपटातले सांगतो आणि मला असं वाटतं त्यामुळे तुम्ही हा चित्रपट पाहिला पाहिजे. तो म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं, प्रत्येकासोबतची नाती ही शिवाजी महाराजांची कशी होती हे या चित्रपटामध्ये चांगल्या रीतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये रितेश देशमुख यांना यश मिळालेलं आहे. आता या चित्रपटाचं नाव जे टायटल होतं ना, राजा शिवाजी, हे काय ना हे चित्रपट पाहिल्यावर तुम्हाला कळेल. कारण ह्याच्यानंतर अजून एक चॅप्टर येणार आहे, त्याचं नाव काय आहे ते तुम्हाला चित्रपटाच्या शेवटी कळेलच पाहिल्याच्या नंतर. पण राजा शिवाजी म्हणजे शिवाजी महाराजांचा एक लहान मुलापासूनचा जन्म झाल्यापासूनचा तो राजा ही पदवी त्यांना जी मिळाली. म्हणजे राजा म्हणजे कोण असतो हे जेव्हा रयत सांगते ना की बाबा रे आमचा राजा कोण, म्हणजे आता त्यात एक किस्सा आहे असा घडलेला आहे चित्रपटामध्ये की राजा तर भरपूर आहेत पण खरा राजा हा रयतेला काय कसा हवा असतो ना, हे एक सीन आहे त्या चित्रपटामध्ये. त्याच्यामध्ये एक आता मी तुम्हाला तो काय म्हणतो स्पॉइलर नाही देणार, पण त्या चित्रपटामध्ये तो एक सिक्वेन्स 5 मिनिटाचा आणि त्याच्यामध्ये कळतं की राजा म्हणजे नक्की काय. आणि तेव्हा मनावर घेता आपल्या छत्रपती शिवाजी महाराज की बाबा रे मला काय करायचं आहे स्वराज्यासाठी. या पूर्ण चित्रपटामध्ये मला तो जो सीन जो होता ना, जेव्हा महाराजांना कळतं की मला काय करायचं आहे स्वराज्यासाठी आणि त्याच्यानंतर मग त्यांची ती गौडदौड सुरू होते आणि मग ते कसे मराठा साम्राज्य हे आपलं जे आहे त्याची सुरुवात करतात. सुरुवात आहे ही, म्हणजे बराच चित्रपट अजून मला असं वाटतं पुढे अजून दाखवण्यात येईल. त्यात आता तर मुघलांची भूमिका काय होती मराठ्यांबरोबर ते दाखवलं नाही, कारण तेव्हा आदिलशाही आणि निजामशाही याच 2 गोष्टी होत्या सुरुवातीला. आणि आदिलशाहीच्या गुलामीतून आपण कसं सुटलो आणि आदिलशाहीला आपण कसं हरवलं अफजल खानाचा कोतडा काढून, हे या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अफजल खानाचा वध केला महाराजांनी आणि त्याचा मुंडका कापलं आणि आपल्या जिजाबाईच्या चरणी ठेवलं. इतर सगळ्या गोष्टी आपल्या ह्या गोष्टी माहिती आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराज हे घडले कसे, ह्यांच्या फिलिंग्स काय होत्या ना त्या सगळ्या काळादरम्यान. म्हणजे शहाजीराजे भोसले जे आपले सचिन खेडेकर यांनी भूमिका बजावलेली आहे. पहिल्यांदा कुठेतरी असं दाखवले सुरुवातीपासून की छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माच्या आधी पण काय काळ होता आणि काय परिस्थिती होती स्वराज्यावर, आणि मग त्या स्वराज्यामधून कसे बाहेर आले, कसे मग आदिलशाही मिटवली, कसा स्वराज्यामध्ये छळ होत होता आणि या सगळ्या गोष्टींवर कशी मात केली आपण, हे या चित्रपटामध्ये स्पष्टपणे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आजपर्यंत आपण जे महाराजांवर चित्रपट पाहिले त्याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळी हे पाहिलं की महाराजांनी एक एक युद्ध जे आहे ती कशी लढली, कसा किल्ला जिंकला, कसं अफजल खानला मारला आणि काय कुठल्या संकटामधून कसे बाहेर पडले, हे आजपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटामधून पाहिलं. पण ह्या चित्रपटामध्ये सुरुवातच दाखवलेली आहे महाराज यायच्या आधी काय परिस्थिती होती, महाराज आल्यावर काय परिस्थिती होती, महाराजांना कसं कळतं की मला स्वराज्य घडवायचं आहे. ह्या बऱ्याच गोष्टी या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं जेव्हा तुम्ही हा चित्रपट पाहाल ना, माझी विनंती असेल तुम्हाला की हा चित्रपट पाहताना रिलेट करा की आपल्या महाराष्ट्र आपण कसा मिळवलाय, आपलं स्वराज्य आपण कसं स्थापन केलंय आणि आज याच महाराष्ट्राची या मुंबईची हालत काय आहे ना, मला खरंच वाटतं तुम्ही याला ते फील करावं. कारण मी ते चित्रपट पाहत असताना फील केलं की आपण काय खस्ता खाल्ल्यात आणि हे आपलं स्वराज्य आपण निर्माण केलं. आणि आज आपला महाराष्ट्र जेव्हा बाहेर पडलो ना चित्रपटगृहामधून आणि त्याच्यानंतर घरी येईपर्यंत मला जे चित्र दिसलं सगळं जे आता आपण पाहतोय सुरूच, त्या मराठ्यांनी काय राज्य केलं होतं आपल्या भारत देशावर. आपण जर का नीट पाहिलं आपण मराठे कोण होतो की सगळ्यात जास्त वेळ राज्य करणाऱ्या भारत देशावर एक मराठा साम्राज्याचं राज्य होतं. पण आपण त्या सगळ्या गोष्टी खरं आपण विसरत चाललेलो आहे. कारण राजसाहेबांचं भाषण झालं आणि आज हा चित्रपट पाहिला आणि आज ही परिस्थिती बघतो आजूबाजूची. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो त्या फील करा गोष्टी. आज खरं काळाची गरज काय ना, तर मराठी आपण बोललं पाहिजे आणि फक्त मराठी बोलूनच आपण सगळ्या गोष्टी इतर सगळ्या गोष्टी टिकू शकतो. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा ही मराठी होती, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी त्या काळात पण त्या सगळ्या गोष्टी तो अन्याय अत्याचार तो होत होता. तो आता मला असं वाटतं पुढे आपण जर का असंच हे राहिलो ना, गाफील राहिलो ना, तर त्या गोष्टी सगळ्या आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. जर का आपण शांत बसून राहिलो, आपण गाफील राहिलो, तर मला असं वाटतं आपण समजावं चित्रपट पाहून तरी की आपण कोण होतो आणि आज आपण काय झालेलं. एक जे आपण बघितलं स्त्रियांपर्यंत आदर हे महाराजांना कसा होता आणि कसं ते रांजाच्या पाटलाचे हात कलम केले होते आपल्या महाराजांनी, हातपाय कलम करून त्यांना कसं सांगितलं होतं की बाबा या स्त्रियांचा आदर या स्वराज्यामध्ये झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी या दाखवलेल्या आहेत.
आणि त्या काळी कसं जगणं होतं, म्हणजे सगळं आदिलशाहीच्या हुकुमामध्ये होते, पण आदिलशाही हे संपली ती म्हणजे अफजल खान मेल्याच्या नंतर. आणि त्याच्यानंतर मग मुघलांचं संकट मराठ्यांवर आलं. आता ते पुढच्या पार्टमध्ये कदाचित आपल्याला पाहायला मिळेल की मुघल आपल्यावर कशा चढून आले. पण जेव्हा आदिलशाही सोबत आपण लढत होतो तेव्हा मुघल आपल्याला तेवढा त्रास देत नव्हते, कारण आदिलशाही हे मुघलांचे विरोधक होते तेव्हा. तर कसं असतं मित्रांनो, परिस्थिती जशी असते ना, जसं राज्य ज्याचं असतं ना त्याच्यावर हमला करण्याची पद्धत ही आधीपासून आपल्याला माहिती झालेली आहे. माझी विनंती असेल तुम्हा सगळ्यांना की आपण हा चित्रपट जरूर पाहावा आणि हा चित्रपट पाहिल्याच्या नंतर आपण त्या काळी काय परिस्थिती होती आणि कसे महाराज लढले, आणि हे महाराज म्हणजे कोणासाठी लढले, तर हे स्वतःसाठी नाही, तर हे कोणाच्या घरासाठी नाही, तर आपल्या या रयतेसाठी, आपल्या जनतेसाठी, आपल्या स्वराज्यासाठी लढलेले छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या बरोबरचे सगळे मावळे आपले, ते आपल्यासाठी लढले, आपलं पुढे स्वराज्य यावं यासाठी लढले. पण आता कसं झालंय ना, बाकी त्या काळी जे लढले नव्हते, जे मुघलांना पण सामील झाले होते, जे आदिलशाही बरोबर होते, इतर लोकांबरोबर होते, ज्यांना लढता आलं नाही, ते पण आज आपल्यावर रुबाब करतायत इथे. ते आज आपल्याला सांगताय इथं महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी म्हणून कोण म्हणून. या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने, मराठ्याने या अर्ध्यापेक्षा जास्त भारत देशावर राज्य केलं होतं. हा आपला इतिहास आहे. मला असं वाटतं हा आपण जगाला उडून सांगितला पाहिजे. तो चित्रपट पहा, कळेल आपण कोण होतो, आपण काय आहोत आज, हे मला असं वाटतं आपण नीट समजावं. आणि किमान आज माझी या चित्रपट पाहिल्याच्या नंतर एक विनंती असेल, जी रास्तावरून पण काल केली आहे, की आपण जिथे जाऊ तिथे जास्तीत जास्त या महाराष्ट्रात मराठीचा वापर करावा, जास्तीत जास्त आपल्या मराठी माणसाच्या पाठी खंबीरपणे उभं राहावं. कारण तेव्हा पण महाराजांच्या काळात पण बरेच जण काय आहेत ना, हे आदिलशाही, मुघलशाही, इतर लोकांकडेच कामाला होते, चाकरीला होते. कोणाच्या धमक नव्हती की आपलं स्वराज्य निर्माण करायचं. ते आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी मनाशी आणलं आणि त्यांनी सुरुवात केली आहे स्वराज्याची. तशी मला असं वाटतं आपण स्वराज्याची आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आत्ता पण खरं आपल्याला आहे ना स्वातंत्र्य हवं आहे. कोणाकोणा हवं आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. हा चित्रपट पाहून मला असं वाटतं आपण काहीतरी बोध घ्यावा, आपण कोण होतो आणि आज काय आहोत हे पाहावं. ह्यासाठी हा चित्रपट पाहावा ही माझी विनंती असेल. बाकी जर तुम्ही चित्रपट पाहिला असेल, तुम्हाला कसा चित्रपट वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.